नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सतपलकर। आज आपण वर्ग 12वी कला या शाखेतील अर्थशास्त्र या विषयातील राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी यामध्ये आपण तात्विक अडचणी हा भाग सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। तरी विद्यार्थी मित्रांनो, तात्विक अडचणी कोणकोणत्या आहे या राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेमध्ये आपल्याला अडचणी निर्माण करतात, तर त्याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, तात्विक अडचणी या विषयावर सविस्तर अशी माहिती पाहूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तात्विक अडचणी खालील प्रमाणे। तर कोणकोणत्या तात्विक अडचणी या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये? हस्तांतरित देणे। आता हस्तांतरित काय काय होत असते? व्यक्तीला मिळणारं निवृत्ती वेतन, जो काही पैसा आहे, माणूस नोकरीतून जर निवृत्त झाला तर त्याला नोकरीतून रिटायर्ड झाला तर त्याला पेन्शन मिळत असते। त्यानंतर बेकारी भत्ता, देशामध्ये जे काही लोक बेकार असेल यांना शासन बेकारी भत्ता देतात, याला हस्तांतरित देणं असं म्हणतात। जे पैसे देतो आपण त्याला देणं असं म्हणतो। तर याचा समावेश करणं राष्ट्रीय उत्पन्नात फार कठीण आहे, कारण एका बाजूने हे व्यक्तीला मिळणारे उत्पन्न जरी असले, जरी सरकार हे पैसे देत असेल, म्हणजे लोकांचं जर एका बाजूने उत्पन्न असेल, पण हा पैसा कुठून खर्च झालेला आहे? सरकारपासून खर्च झालेला आहे। म्हणून अशी हस्तांतरित देणे राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाही। म्हणजे हा जो काही खर्च आहे, हा खर्च राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जात नाही। कारण हा जो पैसा आहे, हा जरी व्यक्तीचं उत्पन्न असेल तरी पण हा पैसा कोणाचा खर्च होत आहे? शासनाचा पैसा खर्च होत आहे। म्हणून एक तात्विक अडचणीमध्ये हस्तांतरित देणे हे सुद्धा एक अडचण आहे। त्यानंतर बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न। जे काही बेकायदेशीर व्यवहार असेल तर असे बरेचसे व्यवहार आहे, जुगार आहे, काळ्या बाजारातील खरेदी विक्री आहे, चोरी आहे, इत्यादी बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जात नाही। कारण असे सर्व वस्तूंना मूल्य असते, ते आपण उपभोगास सुद्धा वापरतो, पण अशा उत्पन्नास सरकार काय देत नाही? मान्यता देत नाही। म्हणून अशा उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जात नाही। कारण की हा जे काही उत्पादन आहे, या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही असंही म्हणायला हरकत नाही। यानंतर विनामूल्य सेवा। आता काही काही सेवा अशा आहेत की ज्या विनामूल्य असतात। राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप नेहमी पैशात केले जाते, परंतु बऱ्याचशा वस्तू आणि सेवा अशा आहे की ज्याचे पैशात मूल्य मोजता येत नाही। उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर चित्र काढण्याचा छंद असेल तर याचा आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजमाप करत नाही। आई मुलाचे केलेले संगोपन इत्यादी सेवेचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही, कारण या सेवेचा मोबदला दिला जात नाही। आता एखादी व्यक्ती चित्र काढत असेल, त्याला मोबदला मिळते का? मिळत नाही। तर त्याचबरोबर गृहिणीच्या सेवा, सहानुभूती आणि आपुलकी असते, तर त्यामुळे त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही। कारण ही जी काही सेवा आहे हे विनामूल्य सेवा आहे। राष्ट्रीय उत्पन्नात याचा
मोजदाद केली जात नाही, पण त्यापेक्षा राष्ट्रीय उत्पन्न कमी होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच विनामूल्य ज्या सेवा आहे, जर एखादी शिक्षक वर्गामध्ये शिकवत असेल तर त्याला मोबदला मिळतो, परंतु तोच शिक्षक घरी आपल्या मुलांना शिकवत असेल तर त्याला त्याचा मोबदला मिळत नाही. मग याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जात नाही. म्हणून विनामूल्य सेवा ही सुद्धा एक तात्विक अडचण आहे. त्यानंतर स्वउपभोगासाठीचे उत्पन्न, अन्नधान्य, भाजीपाला, शेतीमध्ये स्वउपभोगासाठी उत्पादित केले जात असलेली पण ती बाजारात विक्रीसाठी येत नाही अशा वस्तूचे मूल्य बाजारानुसार निश्चित करून अशा वस्तूचे अंदाजे किमान राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. म्हणजे जे काही आपण स्वउपभोगासाठी वापरतो त्या वस्तूची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जातो असंही म्हणायला हरकत नाही. त्यानंतर परकीय कंपन्याचे उत्पादन. जर आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेच्या मते परकीय कंपन्या जर देशामध्ये उत्पादन करत असेल तर त्या उत्पादित वस्तूचा समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. ज्या काही देशात बाहेर देशातून आलेल्या कंपन्या आहे ह्या जरी परकीय असल्या तरी सुद्धा या कंपन्या आपल्या देशामध्ये उत्पादन करते, म्हणजे त्यांचा समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. पण परकीय कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचा समावेश मात्र मुळात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा केला जातो. त्यांना होणारा जो काही नफा आहे या नफाचा सुद्धा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. म्हणजेच परकीय कंपनी जे उत्पादन आपल्या देशामध्ये करते त्याचं जे काही मूळ आहे ते मूळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केल्या जात असते असंही म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे त्यानंतर सरकारी क्षेत्र, शासनाकडून संरक्षण, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था अशा अनेक ठिकाणी सेवा पुरवल्या जातात आणि अशा सेवा पुरवताना सरकारचा वास्तविक बराचसा पैसा खर्च होते, कारण अशा सेवेचे वास्तविक मूल्य माहीत नसते. तर सार्वजनिक सेवा ही अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जाते, कारण सरकारी जे क्षेत्र आहे सरकारला संरक्षण, सार्वजनिक प्रशासन, कायदे, सुव्यवस्था या सर्व कामामध्ये लक्ष द्यावं लागते आणि असे कामं करताना हे लक्षात येते की या सेवेचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात समावेश करता येत नाही आणि अशा सार्वजनिक सेवा अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश कराव्या हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणून सरकारी क्षेत्र हे सुद्धा एक राष्ट्रीय उत्पन्नासाठी तात्विक अडचण आहे असंही म्हणायला हरकत नाही. त्यानंतर किमतीतील बदल. आता तात्विक अडचणीमध्ये किमतीत होणारा जो काही बदल आहे त्यामुळे याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनावर सुद्धा होतो, कारण देशातील वस्तू आणि सेवांची किंमत वाढली तर बाजार किमतीनुसार उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते, कारण वस्तू व सेवेची किंमत वाढली की बाजाराच्याही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते. म्हणूनच देशाचे वस्तुरूप उत्पादन कमी झाले तर किमती वाढल्यामुळे त्याचे राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा वाढते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा वाढत जाईल सेवा आणि कारण किमती वाढल्या म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा वाढणेच आहे, यात प्रश्नच नाही. तर अशा हा तात्विक अडचणीमधील 7वा भाग आहे. तर अशा पद्धतीने आपण तात्विक अडचणी, राष्ट्रीय उत्पन्नातील ज्या काही गणनेतील तात्विक अडचण आहे याबाबत जी सविस्तर माहिती पाहिली, तर या माहितीच्या माध्यमातून तुम्हाला जो गृहपाठ विचारला जातो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील तात्विक अडचणी स्पष्ट करा असा गृहपाठ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याबाबत
ची जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नातील तात्विक अडचणी हा भाग समजण्यास अडचण निर्माण होणार नाही. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच रजा घेतो. धन्यवाद.